शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 10 जानेवारीला जाहीर होणार आहे। या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी अवलंबून आहेत। हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, पण त्या उलट निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून येईल। अर्थात ते आगामी काळात स्पष्ट होईलच, पण या निकालाच्या 7 दिवस आधीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विविध विषयांच्या मुद्द्यांवरून महत्त्वाचं आवाहन केलंय। त्यांनी आपल्या पत्रात काही घटनांचा उल्लेख करत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधलाय। माझ्या प्रिय महाराष्ट्रवासियांनो, हे आपलं वर्ष आहे। आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं। भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संवैधानिक कायदेशीर बाबींचा वापर करून खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे। जगभरात जिथे जिथे लोकशाही संपुष्टात आली तिथे ती संपवण्यासाठी अशाच संस्थांचा वापर केला गेला होता, ज्या खरं तर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्वात आल्या होत्या। लोकशाही संपवून हुकुमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेलं नाही। जे काही केले गेले ते केवळ काही मोजक्या लोकांसाठी, तुमच्या माझ्यासारख्या 1.3 अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही। एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही। आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेऱ्यात पकडला गेला आणि त्यानंतर त्याने ठाणे पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली, पण त्याच आमदाराला त्याच्या या उद्दामपणाचं कौतुक म्हणून आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे। एका हिंदू सणात बंदुकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं। हे हिंदुत्व तुम्ही आम्ही आपण स्वीकारणार आहोत का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली, काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकवताना रेकॉर्ड झाले आहेत, परंतु या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली। मागच्या 2 वर्षात आपल्या राज्यात 2 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले। ज्यांनी लोभापायी स्वतःला विकलं, जे उद्या आपलं भविष्य विकायलाही मागे पुढे बघणार नाहीत, अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची प्रगती, तुमची प्रगती होईल असं तुम्हाला खरंच वाटतं का? त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात हे आता लोकशाही असल्याचं ढोंगही करत नाहीत। अशा राजवटीत तुम्ही राहायला तयार आहात का? हे वर्ष आपल्यासाठी केवळ विचार करायचं नाही तर कृती करण्याचं वर्ष आहे। ही कृती म्हणजे तुमचं मत। तुमचं मत हे तुमचं भविष्य, आपलं भविष्य आहे। हे भारताबद्दल आहे, हे महाराष्ट्राबद्दल आहे आणि हे या महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे। तुमचं आजचं मत तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे। सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना या हुकुमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।